So hello guys, in this video we shall see the oxidizing property of KMNO4 in basic medium. In the previous video we have seen the oxidizing property of potassium permanganate in acidic medium. We have seen different examples how the different ions are converted from one oxidation state to other oxidation state. पण आता आपल्याला थोडंसं लक्षात घ्या इथं चेंज काय आहे. इथं आपल्याला KMNO4 ची ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज बघायची आहे, पण कुठल्या मीडियम मध्ये बघायचे? बेसिक मीडियम मध्ये बघायचे. बेसिक मीडियम, अल्कलाइन मीडियम. आपण 3 प्रकारच्या KMNO4 च्या ऑक्सिडेशन स्टेट पाहिल्या होत्या. इन द acidic medium it is more oxidizing and it converts from +7 to +6. बरोबर आहे. त्याच्यात एक आपण पाहिलं होतं मीन्स कन्व्हर्जन ऑफ मॅग्नेट टू परमॅग्नेट टू मॅग्नेट अँड मॅग्नेट टू परमॅग्नेट ऍसिडिक आणि बेसिक मध्ये. इन द न्यूट्रल अँड लेस बेसिक मीडियम मध्ये मॅग्नीज परमॅग्नेट आयॉन कन्वर्ट्स इनटू MnO2 and in the highly basic medium मध्ये the permanganate convert into magnet and in the acidic medium the permanganate convert into Mn2+. तर permanganate into Mn2+ acidic medium आणि त्याची equivalent weight molecular weight divided by 5. In the neutral and or less basic medium the equivalent weight is equal to molecular weight divided by 3 and in the highly basic medium the molecular weight equivalent weight equal to molecular weight divided by 1. हे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला त्याच्यातलं दुसरं इक्वेशन बघायचे. द permanganate ion converts into MnO2 in neutral and or less basic medium. ते इक्वेशन आता येईल कारण आपल्याला बेसिक मीडियम मधली आता ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी बघायची KMNO4 ची. तर त्याला तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओच्या लेक्चरमध्ये जावं लागेल, तिथं पाहावं लागेल हाऊ वी हॅव कन्व्हर्टेड इन 3 डिफरंट मीडियम. 3 वेगवेगळ्या मीडियम मध्ये KMNO4 स्वतः कसं बिहेवियर दाखवायला. तर आता इथं आपल्याला डायरेक्ट मी एक्झाम्पल घेतलेले आहे. तर आयोडाइड आयॉन इंटू आयोडेट. तुम्ही ऍसिडिक मीडियम मध्ये जर बघितलात हीच रिएक्शन आयोडाइड आयॉन कन्वर्टेड इंटू आयोडीन ऍसिडिक मीडियम मध्ये. वी हॅव सीन दॅट एक्झाम्पल इन द प्रिव्हियस व्हिडिओ. ऍसिडिक मीडियम मध्ये आयोडाइडचं रूपांतर कशात होतं? आयोडीन मध्ये होतं. इथं मात्र आयोडाइडचं रूपांतर आयोडेट मध्ये होतं. तर हा लक्षात घ्या, बेसिक मीडियम मध्ये हे कन्व्हर्जन होतं, ऍसिडिक मध्ये हे कन्व्हर्जन होतं. ह्याला कसं बॅलन्स करायचं काय नाही मी काल तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तर आपल्याला ते एक बघायचंय. आणि थायोसल्फेट इंटू सल्फेट, थायोसल्फेट इंटू सल्फेट. त्याच्यासाठी काय करायचं लेकरांनो बघा. फर्स्ट बेसिक मीडियम मध्ये परमॅग्नेट आयॉन कशात रूपांतरित होत होता ते लिहून घ्या. MnO4- कन्वर्ट्स इंटू MnO2. बरोबर. तुम्ही जाऊन बघा प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणत्या मीडियम मध्ये, एक तर लेस बेसिक मीडियम मध्ये किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये. तर आपण इथं त्याला कन्सिडर करायलो लेस बेसिक मीडियम. तर ह्या लेस बेसिक मीडियम मध्ये परमॅग्नेट आयॉन कन्वर्ट्स इंटू MnO2. आता इथं अगोदर ह्याला व्यवस्थित रूप द्यायचे. काय करायचं बघा, इथं काही स्टेप आहेत लक्षात घ्या. पहिल्यांदा या दोन्ही इक्वेशन मध्ये, हे नंतर घेणार आहे मी, या इक्वेशन मधले ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून, एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन, हायड्रोजन तर नाहीतच, पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे ॲटम बॅलन्स आहेत का ते बघायचं. मॅंगनीज मॅंगनीज, एक मॅंगनीज बॅलन्स आहे, म्हणजे पहिली स्टेप आपली कंप्लीट केली. बॅलन्स ॲटम बघा, स्टेप मी तिकडले आहे. बॅलन्स ॲटम बॅलन्स आहेत का नाही पाहायचे. नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये जायचंय. नाऊ वी हॅव टू ऍड H2O टू एक्सेस ऑक्सिजन साईड. ज्या साईडला ऑक्सिजन ॲटम जास्त आहेत त्या साईडला H2O ऍड करायचे. कसं बघा. मेजर द ऑक्सिजन टू दिस साईड, 4 ऑक्सिजन. किती ऑक्सिजन आहेत या साईडला? 4 ऑक्सिजन. या साईडला किती आहेत? 2 ऑक्सिजन. कुणीकडे जास्त एक्सेस आहेत? एक्सेस म्हणजे जास्त कुणाकडे? इकडे ऑक्सिजन. किती जास्त आहेत? 2 ऑक्सिजन जास्त आहेत. तिथं 2 O2 आहेत, तिथं 4 O2 आहेत, म्हणजे 2 O2 इकडे एक्स्ट्रा आहेत. जिकडं 2 ऑक्सिजन जास्त आहेत, जेवढे ऑक्सिजन जास्त आहेत तेवढे वॉटर मॉलिक्युल ऍड करायचे. 2H2. कारण का 2H2 ऍड केले मी? कारण इकडे 2 ऑक्सिजन इकडच्या पेक्षा जास्त आहेत. जेवढे ऑक्सिजन एक्सेस आहेत तेवढे वॉटर मॉलिक्युल ऍड करायचे. केले ऍड मी 2H2O. आता जेवढे वॉटर इकडच्या साईडला ऍड केलेत त्याच्या अपोजिट साईडला, ह्याची अपोजिट साईड कोणती? ही. त्याच्या अपोजिट साईडला ते वॉटर जेवढे ऍड केलेत त्याच्या डबल
म्हणजे तिसरा रूल सांगायला डबल OH मायनस टू अपोजिट, डबल द नंबर ऑफ OH मायनस टू अपोजिट साईड. मग इथे किती ऍड केलेत 2H2O. 2H2O काय ऍड केलेत कारण 2 एक्स्ट्रा ऑक्सिजन इकडे आहेत म्हणून 2H2O. आता इकडे 2H2O आहेत तर त्याच्या अपोजिट साईडला इकडे यायचं. किती 2H2O दुप्पट म्हणजे जेवढे H2O ऍड केले त्याच्या दुप्पट, 2च्या दुप्पट 4. ऍड 4OH मायनस, ऍड 4OH मायनस. किती OH मायनस ऍड केलेत मी 4OH मायनस. झालं, पहिल्यांदा बॅलन्स केले, दुसऱ्यांदा H2O ऍड केले जिकडच्या साईडला एक्सेस ऑक्सिजन आहे तिकडं, आणि त्याच्या अपोजिट साईडला डबल द नंबर ऑफ OH मायनस टू अपोजिट साईडला हे पण केलं. आता सेम इकडच्या ह्या इक्वेशनला करून घेतलं. आता याला लिहून घ्या ज्याला आपल्याला कन्व्हर्ट करायचे, कारण हाच मॅग्नेट आयॉन या आयोडीनला आयोडेट मध्ये रूपांतरित करणार आहे. नाव हिअर रिमेंबर गाईज, I मायनस इज कन्व्हर्टेड इनटू IO3 मायनस. परत आपलं आता ह्याही इक्वेशन साठी हेच बॅलन्स आयटम आहेत का बघा. I बॅलन्स आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करायचे नाहीत. पहिली स्टेप संपली. दुसरी H2O2 एक्सेस O2 साईड. H2O कुठे ऍड करायचे जिथं ऑक्सिजन जास्त आहे. इकडे ऑक्सिजन किती 0, काहीच नाही. तर इथे किती आहेत 3 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन आहेत. मग किती एक्सेस आहेत इकडच्या पेक्षा किती जास्त आहेत तिकडे 3 जास्त आहेत, कारण इकडे 0 आहे तिकडे 3 आहेत. 3 ऑक्सिजन जास्त आहेत, देअरफॉर ऍड 3H2, ऍड 3H2. आता इकडे 3H2 ऍड केले, ज्या साईडला H2 ऍड केले त्याच्या अपोजिट साईडला, त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे इकडं किती H2 ऍड केले 3H2, त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे इकडं किती त्याच्या दुप्पट, दुप्पट म्हणजे 6OH मायनस आयॉन ऍड करायचे. किती OH मायनस ऍड करायचे 6OH मायनस ऍड करायचे. आता हे झाल्यानंतर तिन्ही स्टेप मी यालाही अप्लाय केले आणि यालाही. आय हॅव अप्लाइड बोथ दीज, ऑल दीज 3 स्टेप्स टू दिस इक्वेशन ऍज वेल एज टू दिस इक्वेशन. आता नेक्स्ट आहे बॅलन्स इलेक्ट्रॉन. बॅलन्स इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी अगोदर आपल्याला चार्ज बॅलन्स करावं लागेल. आता इकडं बघा, इकडं मला त्याच्या अगोदर इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्याच्या अगोदर चार्ज बॅलन्स, चार्ज बॅलन्स अँड देन इलेक्ट्रॉन बॅलन्स. आता चार्ज बॅलन्स करण्यासाठी काय करायचं बघा, मला इकडं मायनस किती आहेत बघा, ओनली 1 मायनस, 1 into 1 म्हणजे इथं काही नसते म्हणजे 1. किती मायनस आहे 1 मायनस. इथं 1 मायनस आहे, इकडे किती मायनस आहेत 4 मायनस आहेत, 4OH मायनस. 4 मायनस एका साईडला आहेत, 1 मायनस एका साईडला. मग इकडे 4 मायनस आहेत तर इकडे 4 मायनस पाहिजेत. मग इकडे 4 मायनस करण्यासाठी काय करावं लागेल, ऑलरेडी 1 मायनस आहे, मग आणखीन 3 मायनस ऍड करावं लागतील. ते 3 मायनस मी कशाच्या रूपात ऍड करायला, आय एम ऍडिंग 3 इलेक्ट्रॉन इन धिस इक्वेशन. इथं मी आता किती इलेक्ट्रॉन ऍड केले 3. मग हे 3 मायनस आणि हे 1 मायनस, हाऊ मेनी मायनस टू लेफ्ट साइड 4 मायनस. इकडे किती मायनस आहे 4 मायनस, 4 मायनस 4 मायनस झालं का. आता इकडे या, इकडच्या इक्वेशन मध्ये काय बघा, हाऊ मेनी मायनस आर देअर 6 मायनस आणि 1 मायनस, 7 मायनस. 7 मायनस आहेत, इकडे किती मायनस आहे ओनली 1 मायनस. मग इकडं 1 मायनस आहे, इकडं 7 मायनस आहे. मग इकडचे पण 7 मायनस इकडे करण्यासाठी काय करावं लागेल 1 मायनस आणि आणखीन किती 6 मायनस वाढावं लागतील. देअरफॉर हिअर आय एम ऍडिंग 6 मायनस इलेक्ट्रॉन. बघा म्हणजे मी काय केलं, चार्ज बॅलन्स केला. चार्ज बॅलन्स केल्यानंतर आता मला इकडचे मायनस 4 मायनस आहेत, कारण हे 3 मायनस आणि हा 1 मायनस 4 मायनस, हे 4 मायनस. इकडे 1 मायनस आणि हे 6 मायनस, 6 इंटू मायनस म्हणजे 7 मायनस. इकडे 6 मायनस आणि हा मायनस 7 मायनस. इकडे 7 मायनस 7 मायनस, 4 मायनस 4 मायनस. चार्ज बॅलन्स झाला. आता इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचा. इलेक्ट्रॉन इकडे किती आहेत 6 आहेत, इकडे किती आहेत 3 आहेत. काय करावं लागेल मला, वरच्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर बघा आता रिझल्टिंग इक्वेशन काय आले, कारण मला 2 न का मल्टिप्लाय करायला, कारण मला 3 इलेक्ट्रॉन आहेत, ह्या 3चे किती करायचे आहेत 6. कारण त्यांनी नेक्स्ट स्टेप मध्ये काय सांगितले, बॅलन्स चार्ज अँड देन बॅलन्स इलेक्ट्रॉन. मग आता मी इलेक्ट्रॉन बॅलन्स करा, इथं 6 आहेत, इथंही 6 करावं लागतील कट करण्यासाठी. मग आता 2 into 3, मग आता सगळ्यालाच करायला मी बघा मॉडिफाईड इक्वेशन लिहिले, 2MnO4 मायनस प्लस 2 2 जा 4H2O प्लस 2 3 जा 6 इलेक्ट्रॉन, देन 2MnO2 and then 8OH minus, 2 4 जा 8OH minus. आता तसंच हिला तर काहीच करायचं नाही, कारण हे 6 इलेक्ट्रॉन आहेत. I मायनस प्लस 6OH मायनस IO3 मायनस प्लस
3H2O प्लस 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. उरलेल्याची ऍडिशन काय करणार 2MnO4 मायनस प्लस 4H2O प्लस I मायनस प्लस 6OH मायनस रिएक्टंट साइड प्रोडक्ट साइड 2MnO2 प्लस 8OH मायनस प्लस IO3 मायनस प्लस 3H2O प्लस 3H2O इथे 3H2O. आता काटाकाटी सेम आहे. तिकडे इकडे किती आहेत 3H2, इकडे किती आहेत 4H2. हे 3 इकडचे कमी झाले, इकडचे 3 इकडचे 3, कारण हा 3 इकडे गेला तर मायनस होईल, प्लसचा काय होईल मायनस. म्हणजे 3H2 कडले राहिला किती, इथे एकच H2 राहिला. Here it is only 1H2. दुसरं इकडे किती OH आहे 6OH, इकडे किती आहेत 8OH, इकडचे 6 कमी झाले, इकडचे 6 झाले, इथं किती राहिले आता 2OH मायनस 2OH. दुसरं काय आहे का आणखीन कटण्यासारखं बघा, काहीच नाही. आता हे राहिलेले स्पेसिस लिहून घ्या. काय आहे 2MnO4 मायनस प्लस 4H2O मधले इकडे 3 आणि इथले 3 घेतले, राहिला होता किती 1H2O प्लस I मायनस टू फॉर्म 2MnO2 प्लस हे 8OH आणि इकडचे 6, इकडचे 6 आणि इथले 6 गेले, राहिले होते किती 2OH मायनस 2OH मायनस प्लस IO3 मायनस. हे तुमचं बेसिक मीडियम मध्ये KMnO4 न आयोडाइडचं आयोडेट मध्ये केलेलं ऑक्सिडेशन. दिस इज युअर नेट इक्वेशन. एवढं तुम्हाला करावं लागेल. परत एक वेळेस रिपीट करायला मी बघा, इक्वेशन अगोदर जो ऑक्सिडाइज करणार आहे आयोडाइडला त्याला त्याचं इक्वेशन लिहून घ्या. MnO4 मायनस बेसिक मीडियम मध्ये बघा, मागच्या लेक्चरमध्ये जाऊन पहा. मॅग्नेटचं परमॅग्नेटचं रूपांतर मॅग्नीज डायऑक्साइड मध्ये होतं, म्हणजे MnO4चं MnO2 मध्ये लिहायचं. नंतर बघ बॅलन्स ॲटम करा, इकडे एक Mn इकडे Mn, त्याच्यामुळे बॅलन्सचा काही विषय नाही. दुसरं आता बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला नंतर काय करायचं, वॉटर ऍड करायचे. तर वॉटर कुठे ऍड करायचे, जिथं जिकडच्या बाजूला ह्या 2 इक्वेशन पैकी ज्या बाजूला ऑक्सिजन जास्त तिकडे वॉटर ऍड करायचे. इकडे 4 ऑक्सिजन आहे, तिकडे 2 आहेत, म्हणून मी इकडे 2 एक्स्ट्रा ऑक्सिजन असल्यामुळे 2 वॉटर ऍड केले. मग ज्या साईडला वॉटर ऍड केले त्याच्या अपोजिट साईडला त्या वॉटरच्या दुप्पट OH ऍड करायचे. मग इकडे 2 H2 ऍड केलेत, म्हणून मी इकडे 4OH मायनस ऍड केले. हे झालं ह्याच्याच बाबतीत. नंतर या इक्वेशनला मी लिहून घेतलं I मायनस IO3 मायनस, जिकडे ऑक्सिजन जास्त आहेत कुणकडे, इकडे 3 ऑक्सिजन होते, इकडे 0 होते, म्हणून इकडे 3H2 ऍड केला. 3H2 इकडे ऍड केले, त्याच्या अपोजिट साईडला त्याच्या दुप्पट 6OH मायनस ऍड केले. ते ऍड केल्यानंतर मी नंतर चार्ज बॅलन्स केला. चार्ज मध्ये इकडे 1 मायनस होता, इकडे 4 मायनस होते, इकडचे 4 मायनस, इकडे पण 4 करावे लागतील. 4 मायनस करण्यासाठी मला 1 मायनस मध्ये 3 इलेक्ट्रॉन ऍड केले. हे 3 मायनस आणि हा 1 मायनस, 4 मायनस, इकडे 4 मायनस, इकडे 4 मायनस. तसंच मग इकडे 1 मायनस आणि हे 6 मायनस 7 मायनस होते, इकडेही मला 7 मायनस करायचे होते. मग 1 मायनस ऑलरेडी होता, म्हणून मी इथेही 7 मायनस करण्यासाठी 6 इलेक्ट्रॉन ऍड केले. 6 मायनस आणि 1 मायनस, इकडे पण 7 मायनस 7 मायनस. अशा पद्धतीने मी अगोदर काय केलं, चार्जही बॅलन्स केला. चार्ज बॅलन्स केल्यानंतर इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे. इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी मी काय केलं, इकडचे 6 आहेत, इकडे 6 करण्यासाठी मी ह्याला काय केलं 2 न. मग 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे अख्ख्या इक्वेशनला आय हॅव मल्टिप्लाइड ऑल द टर्म्स इन द इक्वेशन. सगळ्या टर्म्सला मी मल्टिप्लाय केलं आणि मग मला मिळालं हे इक्वेशन. त्याच्यामध्ये हे इक्वेशन ऍड केलं. 6 इलेक्ट्रॉन काटाकाटी केली. नंतर टोटल राहिलेल्या टर्म लिहून गेल्या. नंतर सिमिलर टर्म जे दोन्ही साईडला आहेत त्याची काटाकाटी केली. इकडे 3H2 होते, इकडे 4H2 होते. 4 H2 मधून 3H2 इकडचे गेले, इकडे राहिला 1H2, तो 1H2 इथं लिहिला. 6OH होते, 8OH होते, इकडे 6OH इकडचे कटले, 6 इथले कटले, इथं राहिले 2 एक्स्ट्रा OH, ते 2 OH इकडे लिहिले. बाकीच्या टर्म जशाला तशा लिहिल्या. आता याच्यात थायोसल्फेट टू सल्फेट, याच्यासाठी आपल्याला अगोदर हिची ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्यावी लागेल. तर त्याच्यामध्ये अगोदर MnO4चं इक्वेशन लिहायला बघा. MnO4 आपलं MnO4 मायनस. आता हे असंच इक्वेशन राहणार आहे, इथंही तेच पडणार आहे, म्हणून मी डायरेक्ट त्याच्या आता खोलात जात नाही. 2H2O प्लस 3 इलेक्ट्रॉन टू फॉर्म MnO2 प्लस 4OH मायनस. जशाला तसं घ्यायचं नाही, ह्याच्यात काही चेंज होणार नाही. आता फक्त आपल्याला हे याच्या ऐवजी आता हे घ्यायचंय. काय आहे मग, आता मी सांगितलं मी तुम्हाला बॅलन्स ऍटम. आता इथं बॅलन्स होते, एकच आय होता.
ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे आयटम बॅलन्स करायचे. इथं मात्र बघा आता ऑक्सिजनचे आपल्याला देणं घेणं नाही, पण सल्फर किती आहे तिकडे 2 आहेत, इकडे किती आहेत 1 आहे. मग मला इथं काय करावं लागेल 2SO4. म्हणून मी अगोदरच घ्यायला काय आहे S2O3 2 मायनस कन्वर्ट्स इनटू 2SO4 2 मायनस. इथं कधीच वाढवायचे नाही. 2S करण्यासाठी तुम्ही इथं वाढवत आले, इथं नाही. इन्क्रीज ऑलवेज कोएफिशियंटच वाढवायचा, म्हणून मी इथं 2 केले. झालं. आता नंतर मला काय करायचे, वरचं तर सगळं वेल बॅलन्स्ड आहे, फक्त आता खालच्याला बॅलन्स करायचे. काय आहेत आता बघा, इकडे ऑक्सिजन मोजा, इकडे ऑक्सिजन मोजा. इकडे किती आहेत 3 ऑक्सिजन, इकडे किती आहेत 4 2 8 ऑक्सिजन, इकडे 8 ऑक्सिजन आहेत, इकडे 3 ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन इकडे जास्त आहेत 5 ऑक्सिजन जास्त आहेत. जिकडच्या साईडला ऑक्सिजन जास्त आहेत, एक्सेस O2 जिकडे जास्त आहेत तिकडे ऍड करायचे. मग किती जास्त आहेत 3O 5O आपलं 8O मधून 3O म्हणजे समान आहेत, मग 5O म्हणजे मला किती ऍड करावं लागते, आय हॅव टू ऍड 5H2. इकडं 5H2 ऍड केलेत, त्याच्या दुप्पट अपोजिट साईडला OH मायनस. हाऊ मेनी OH मायनस 10 OH मायनस. किती OH मायनस 10 OH मायनस. झालं 10 OH मायनस ऍड केले. आता वरचाही व्यवस्थित बॅलन्स झालाय, खालचाही म्हणजे H2O झाले, OH झाले. आता बॅलन्स चार्ज बॅलन्स करण्यासाठी वरचं तर सगळंच बॅलन्स केलेलं इक्वेशन ऑलरेडी आपण शिकलेलं आहे, ते जशाला तसं मी घेतले. ह्यालाच फक्त आता चार्ज बॅलन्स करायचा आहे. आता इकडे बघा किती बॅलन्स आहेत, हेअर 2 मायनस अँड हेअर 10 मायनस. 10 मायनस अँड 2 मायनस 12 मायनस. इकडच्या साईडला किती आहेत 4 मायनस. बघा 4 मायनस 2 2 जा 4 मायनस. इथं 2 मायनस आणि 10 मायनस, टोटल 12 मायनस 4 मायनस. म्हणजे किती इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील तुम्हाला, here you have to add 8 electron. How many electron? 8 electron. म्हणजे आता 8 इलेक्ट्रॉन ऍड केल्यानंतर हा 8 आणि हे 2 2 जा 4 म्हणजे 8 आणि 4 12. इकडेही 10 मायनस आणि हे 2 मायनस, टोटल 12. 12 मायनस 12 मायनस 12 मायनस 12 मायनस झालं. पण आता काय करायचं आपल्याला, चार्जही बॅलन्स झाला. आता इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी काय करावं, आता इथं 3 आहेत इलेक्ट्रॉन, इथं 3 ला काय करावं लागेल मला, हेअर मल्टिप्लाय बाय 8 अँड हेअर मल्टिप्लाय बाय 3. कारण अशी कोणतीच टर्म नाही की ज्या 8 ला किंवा याला गुणून मला इथं 8 आणता येईल. इथं अशी कोणताही एखादा नंबर नाही की ज्यानं मी मल्टिप्लाय करून इथं 8 येईल. म्हणून मला काय करावं लागेल, ह्यानं याला आणि या 3 न याला, म्हणून दोघांना मी आता 3 न मल्टिप्लाय करून काय येईल टर्म 8 MnO4 मायनस प्लस 16 H2O. 8 2 जा 16, 24 इलेक्ट्रॉन, 8 3 जा 24, 8 MnO2 प्लस 32 OH मायनस, 8 4 जा 32. आणि याला 3 S2O3 2 मायनस प्लस 3 10 जा 30 OH मायनस. ओके 30 OH मायनस, then 3 2 जा 6 SO4 2 मायनस प्लस 15 H2O प्लस 8 3 जा 24 इलेक्ट्रॉन. 24 इलेक्ट्रॉन काय झाले आता 24 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. राहिलेल्या टर्म मी लिहून घ्यायला बघा, 8 MnO4 मायनस प्लस 16 H2O प्लस 3 S2O3 2 मायनस प्लस 30 OH मायनस. आता इकडच्या साईडची या 2 इक्वेशन मध्ये ऍडिशन आहे, वरच्याची नाही. काय व्हायला आता इथं 8 MnO2 प्लस 32 OH मायनस प्लस 6 SO4 2 मायनस प्लस 15 H2O झालं. एवढ्या टर्म. आता ह्याच्यात इकडे 16 H2 आहे, इकडे 15 H2 आहे, म्हणजे इकडे 15 आहेत, इकडे 16 आहेत, एक H2O राहील. म्हणून आता नेट इक्वेशन काय येईल 8 MnO4 मायनस 16 मधून 15 गेले, इकडच्या साईडला 1 राहिला, म्हणून 1 H2O प्लस 3 S2O3 2 मायनस. इकडे 30 OH आहेत,
इकडे 32 OH, इकडच्या साईडला OH जास्त आहेत म्हणजे ते प्रोडक्ट साईडकडे जाते. म्हणून आता इकडचे 30 कटले, इकडचे 32 मधले 30 कटले, इकडे 2 OH राहिले, म्हणून 8 MnO2 हे जशाला तसं लिहिलं 8 MnO2. 30 इकडचे 30 कटले, इकडचे 32 मधले 30 कटले, 2 राहिले, प्लस 2 OH मायनस 6 SO4 2 मायनस आणि 15 H2O, इकडे 16 होती, इथं काहीच राहील. हे तुमचं दिस विल बी द नेट इक्वेशन ऑफ थायोसल्फेट. थायोसल्फेटचं नेट इक्वेशन. नाउ नेक्स्ट इज द स्ट्रक्चर ऑफ मॅग्नेट अँड परमॅग्नेट आयॉन. नाउ स्ट्रक्चर ऑफ, जसं आपण क्रोमेट आणि डायक्रोमेटचं पाहिलं होतं तसं मॅग्नेट आणि परमॅग्नेटचं स्ट्रक्चर बघा. हेअर आय एम ड्रॉइंग मॅग्नेट आयॉन. काय आहे मॅग्नेट आयॉन? MnO4 2 मायनस. आणि परमॅग्नेट काय आहे? MnO4 मायनस. हा मॅग्नेट इट इज ग्रीन कलर, परमॅग्नेट डार्क पर्पल कलर, ब्लॅक कलर किंवा पर्पल कलर म्हणा. तर मॅग्नेटचं कसं स्ट्रक्चर आहे बघा. हेअर इट इज O मायनस, हेअर इट इज O मायनस, O 2 मायनस, O मायनस, O मायनस. दिस इज मॅग्नेट. दिस इज टेट्राहेड्रल इन शेप. कशा शेपचा आहे? टेट्राहेड्रल. परमॅग्नेट 4च ऑक्सिजन आहेत, फक्त एक डबल बॉन्ड एक्स्ट्रा. इथं एकच 2 O मायनस होते, इथं एकच O मायनस आहे. हे बघा हा O मायनस, इथे किती मायनस आहेत? 2 O मायनस, 2 मायनस, इथे एकच मायनस आहे म्हणून एकच सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन. हेअर डबल बॉन्ड O, हेअर डबल बॉन्ड O. दिस इज परमॅग्नेट आयन. दिस इज पर्पल कलर, इट इज ऑल्सो टेट्राहेड्रल, पर्पल कलरचा, बट इट इज पॅरामॅग्नेटिक. मॅग्नेट आयॉन इज पॅरामॅग्नेटिक बिकॉज इट कंटेन 1 अनपेड इलेक्ट्रॉन. ह्याच्यात एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे मॅग्नेज मध्ये. इकडं मात्र हा आहे डायमॅग्नेटिक. हा कसा आहे? डायमॅग्नेटिक. जॉमेट्री कोणती आहे? टेट्राहेड्रल. बट हायब्रिडायझेशन लेकरांनो, हायब्रिडायझेशन लक्षात घ्या. जनरली टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणलं की आपण हायब्रिडायझेशन समजतो sp3. बट अकॉर्डिंग टू मॉडर्न रिसर्चर्स, आत्ताच्या रिसेंट जे रिसर्च झाले त्याच्यानुसार हायब्रिडायझेशन याचं आहे D3s. लक्षात, रिमेंबर व्हेरी वेल गाईज. द हायब्रिडायझेशन ऑफ मॅग्नीज इन मॅग्नेट अँड परमॅग्नेट. करेक्ट द मिस्टेक इन द प्रिव्हियस सिलेबस. The hybridization of manganese in magnet and permanganate is not sp3, it is D3s according to the modern researchers. So D3s. आता D3 कसं? कारण ह्याचे तुम्हाला सांगितलं त्यांनी 3D आते, 3Dच्या बाहेर कोण आहे? 4s, 4sच्या बाहेर कोण आहे? 4p. जनरली जुन्या रिसर्चर्सनी काय घेतलं होतं? हा 4s आत असेल, 4p आत असेल, आणि मग हे 4s आणि हे 4p मिळून हायब्रिडायझेशन काय झालं असेल? sp3. पण मॉडर्न रिसर्चर्स, मॉडर्न केमिस्ट म्हणाले की 3D आत आहे, 4s 4p बाहेर आहे. मग 4s 4p बाहेर असल्यामुळे 4p इन्व्हॉल्व्ह होत नाही. इन्व्हॉल्व्ह कोण होते? 3D आणि 1s. मग 3D आणि 1s, 3D आणि 1x. 3D मध्ये कोणतं? dxy, dyz, dxz. हे 3D आणि एक 4s. 3dxy, 3dyz, 3dxz आणि 4s. किती झाले? D3s. D3s hybridization. Remember very well. So this is all about the magnet and permanganate ion. नेक्स्ट आहे डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. कशाला म्हणायचं लेकरांनो? लक्षात घ्या. दिस डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन इज शोन बाय द compounds having central metal atom which can show multiple oxidation state. ही डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन कोण दाखवली जाते? ज्या कंपाऊंड मधल्या सेंट्रल मेटल ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेट जास्त असतात. आणि इथं तर तुम्हाला माहिती आहे मॅंगनीज जवळपास +2 पासून +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. मीन्स इट कॅन शो +2, +3, +4, +5, +6, +7 मल्टिपल ऑक्सिडेशन. आणि जो एलिमेंट, जो ॲटम मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो तोच ही रिएक्शन दाखवतो. कोणती? डिसप्रपोर्शनेशन. आणि फॉर शोविंग डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन ॲटलिस्ट ॲटम शुड शो 3 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. कमीत कमी डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन दाखवण्यासाठी कमीत कमी त्या ॲटमनं किती ऑक्सिडेशन स्टेट असल्या पाहिजेत? ॲटलिस्ट व्हेरिएबल किती ऑक्सिडेशन स्टेट? ॲटलिस्ट 3 व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. इथं तर किती आहे त्याला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट? 1, 2, 3, 4, 5, 6 +7 to +2.
6 ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळे. त्याला डिस्प्रपोर्शनेशन दाखवण्यासाठी कितीची गरज आहे? फक्त 3 तरी ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळे असले पाहिजे. आता while disproportionation reaction is shown, the reactant which is involved in disproportionation reaction मध्ये जो रिएक्टंट इन्व्हॉल्व्ह व्हायलाय त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही इंटरमिजिएट असली पाहिजे. समजा एखाद्या एलिमेंटला 3 ऑक्सिडेशन स्टेट आहेत, +1 +2 +3, तर रिएक्टंटची कोणती असली पाहिजे? +2. ही +1 +2 +3. तर रिएक्टंटची कोणती असली पाहिजे? इंटरमिजिएट वाली ऑक्सिडेशन स्टेट नेहमी कुठं असली पाहिजे? रिएक्टंट. उदाहरणार्थ आपण बघूयात. आता हे मॅंगनीज बघूयात. MnO4 2-. It is having oxidation state +6. किती ऑक्सिडेशन स्टेट? +6. 4 2 8, 8 - 2 6 +6. तर इट इज गेटिंग कन्वर्टेड इंटू MnO4- +7 and MnO2 +4 plus H2O. 2H2O means here we are requiring 4H plus. ऍसिड लागेल 4H plus. बघा, दिस इज डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. कशाला म्हणायचं आता डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन? व्हेन लोअर ऑक्सिडेशन स्टेट becomes unstable than higher oxidation state. ही लोअर आहे ह्याच्यापेक्षा, 7 पेक्षा 6 लोअरच आहे. when lower oxidation state becomes unstable than higher oxidation state and vice versa म्हणजे higher oxidation state becomes stable than its lower oxidation म्हणजे उलट. when lower oxidation state becomes unstable than higher oxidation state and higher oxidation state becomes unstable than its lower oxidation state. म्हणजे +6 हा +7 पेक्षा अनस्टेबल आहे आणि +4 हा +6 पेक्षा स्टेबल आहे. +6 पेक्षा काय आहे? स्टेबल. म्हणजे ही ऑक्सिडेशन स्टेट अनस्टेबल झालीये, म्हणून ही स्वतः +6 मध्ये न राहता स्वतःच्या कंपाऊंडचं दुसऱ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये डिस्प्रपोर्शन करायली, स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट फोडून नवीन 2 तयार करायली. दोन्हीही ह्या तयार झालेल्या ऑक्सिडेशन स्टेट काय आहेत? स्टेबल आहेत. कुणापेक्षा? ह्या +6 पेक्षा. आणि अशा रिएक्शनला काय म्हणायचं? डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. व्हेन लोअर ऑक्सिडेशन स्टेट बिकम्स अनस्टेबल दॅन हायर ऑक्सिडेशन स्टेट अँड लोअर ऑक्सिडेशन स्टेट. तिच्यापेक्षा लोअर वाल्यापेक्षा आणि तिच्यापेक्षा हायर वाल्यापेक्षा ज्यावेळेस ही ऑक्सिडेशन स्टेट अनस्टेबल बनते, म्हणजे +6 हा +7 आणि +4 पेक्षा काय बनला? अनस्टेबल बनला. आणि म्हणून ह्या +6 वाल्या ऑक्सिडेशन स्टेट वाल्या कंपाऊंडचं आयॉनचं रूपांतर दुसऱ्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असणाऱ्या आयॉन आणि कंपाऊंड मध्ये झालं. सच अ टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. व्हेरियस एक्झाम्पल आहेत, पण आपल्या ह्या टॉपिकशी रिलेटेड एकच एक्झाम्पल आहे. परऑक्साईडचं सुद्धा घेऊ शकता. H2O2चं रूपांतर H2O आणि O2 मध्ये, ती सुद्धा डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. भरपूर कॉपरच्या रिएक्शन आहेत, तर इथं लक्षात ठेवा. तर डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. तर +6चं रूपांतर +7 आणि +4 मध्ये. अँड ॲट द लास्ट युजेस ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. सो पोटॅशियम परमॅंगनेट इज युज्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. नंबर 1 लक्षात घ्या. इट इज युज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट. निर्जीव वस्तूला स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाला काय म्हणतो आपण? डिसइन्फेक्टंट. अँटीसेप्टिक. सजीव वस्तूला निर्जंतुकीत करण्यासाठी जे केमिकल वापरले जातात त्याला काय म्हणायचं? अँटीसेप्टिक. सजीवांना क्लीन करण्यासाठी, सजीवावरचे जर्म्स मारण्यासाठी जे वापरले जातात ते अँटीसेप्टिक. निर्जीव वस्तूंना क्लीन करण्यासाठी जे वापरले जातात, डिसइन्फेक्ट करण्यासाठी जे वापरले जातात ते डिसइन्फेक्टंट. ऑक्सिडायझर. हे सगळे कामं कोण करतो? KMnO4. इट इज युज्ड इन द व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस फॉर द एस्टिमेशन ऑफ FAS. जसं आपण K2Cr2O7 वापरलं होतं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसमध्ये, 12वीला प्रॅक्टिकल आहे, तिथं सुद्धा कोणाचा वापर केला जातो? KMnO4चा वापर केला जातो. इट इज युज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ हॅलाइड आयॉन. परत ह्याचा सुद्धा वापर कशासाठी? हॅलाइड आयॉन X-, मग हॅलोजन Cl-, Br-, I- च्या डिटेक्शनसाठी सुद्धा कोणाचा वापर केला जातो? डिटेक्शन टेस्टमध्ये KMnO4चा वापर केला जातो. म्हणजे बघा, ऑक्सिडायझिंग एजंट, डिसइन्फेक्टंट म्हणून, अँटीसेप्टिक म्हणून, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसमध्ये आणि डिटेक्शनमध्ये. आणि इट इज युज्ड ॲज बेअर्स रिएजंट. बेअर्स रिएजंट कशाला म्हणायचं? अल्कलाइन KMnO4 इज कॉल्ड बेअर्स रिएजंट.
अशा KOH प्लस KMNO4चं जर सोल्युशन बनवलं तर तो बेअर्स रिएजंट, आणि हा बेअर्स रिएजंट एखाद्या अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बरोबर जर रिॲक्ट केला तर त्या KMNO4चा पर्पल कलर डिसअपिअर होतो. समजा तुम्हाला टेस्ट ट्यूबमध्ये एखादा मी कंपाऊंड दिला, ओळखा म्हणलं मी हा अल्किन आहे का अल्केन आहे, अल्केन आहे का अल्किन आहे, तुम्ही लगेच त्याच्यात बेअर्स टाकाल. जर बेअर्स टाकल्या बेअर्सचा कलर पर्पल आहे, पर्पल कलर त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकल्या इफ पर्पल कलर डिसअपिअर्स, पर्पल कलर जर डिसअपिअर झाला तर 100% सर हा दिलेला तुमचा टेस्ट ट्यूब मधला कंपाऊंड कोण आहे, अल्किन आहे असं. म्हणजे अल्किनचा डबल बॉन्ड तोडून अनसॅच्युरेशनचं रूपांतर सॅच्युरेशन मध्ये करतो, डबल बॉन्डेडचं रूपांतर सिंगल बॉन्डेड मध्ये करण्याचं काम अल्कलाइन KMNO4 करतो. त्याचं नाव आहे बेअर्स रिएजंट. म्हणून बेअर्स रिएजंट कशासाठी वापरला जातो, एखाद्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी कोणाचा वापर केला जातो, बेअर्स. आणि बेअर्स रिएजंट म्हणजेच कोण आहे, अल्कलाइन KMNO4. सो ऑल दीज आर द युजेस ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. थँक्यू गाईज.